स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 14 मध्ये। बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये WH टाइप क्वेश्चन कसा बनवायचा ते बघितलेलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये। आज आपण बघणार आहोत ऑल प्रायमरी अँड सेकंडरी WH क्वेश्चन्स। बघा, व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय या शब्दाने आपण किती प्रकारे प्रश्न विचारू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, पहिला आहे फॉर व्हॉट। फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी, व्हॉट म्हणजे काय आणि फॉर व्हॉट म्हणजे कशासाठी। बघा, प्रश्न कसा विचारला जातो, तू तेथे कशासाठी जातो। फॉर व्हॉट पर्पज डू यू गो देअर। फॉर व्हॉट पर्पज डू यू गो देअर, तू तेथे कशासाठी जातो। दुसरा आहे हॉट फॉर। हॉट फॉर, बघा, फॉर हॉट म्हणजे पण कशासाठी आणि हॉट फॉर म्हणजे पण कशासाठी। पण प्रश्न बघा कसा विचारलेला आहे या ठिकाणी, नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे। नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे। हॉट फॉर नाशिक इज फेमस। हॉट फॉर नाशिक इज फेमस। आपल्याला माहित आहे नाशिक द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। तसेच त्या ठिकाणी धार्मिक स्थळे आहेत, त्र्यंबकेश्वर, पंचवटी। अशा प्रकारे आपण हॉट फॉर या शब्दाचा वापर करून असा प्रश्न विचारू शकतो, नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे। हॉट फॉर नाशिक इज फेमस। आता बघा, टिल हॉट टाइम म्हणजे कोणत्या वेळेपर्यंत। टिल हॉट टाइम कोणत्या वेळेपर्यंत। प्रश्न असा विचारला जातो, मुंबईमध्ये दुकाने कोणत्या वेळेपर्यंत उघडे राहतात। टिल हॉट टाइम आर शॉप्स ओपन इन मुंबई। चौथा आहे बाय हॉट टाइम म्हणजे किती वेळेपर्यंत। बाय हॉट टाइम किती वेळेपर्यंत। प्रश्न, तू किती वेळेपर्यंत येशील। तू किती वेळेपर्यंत येशील। बाय हॉट टाइम विल यू केम बाय हॉट टाइम विल यू कम। बाय हॉट टाइम विल यू कम। बाय हॉट टाइम किती वेळेपर्यंत। पाचवा आहे ॲट हॉट टाइम, किती किंवा कोणत्या वेळेपर्यंत। ॲट हॉट टाइम। दुकान कोणत्या वेळेपर्यंत उघडं राहतं। दुकान कोणत्या वेळेपर्यंत उघडं राहतं। व्हॉट टाइम डज द शॉप ओपन। व्हॉट टाइम डज द शॉप ओपन। बघा, हाच प्रश्न आपण अजून दोन प्रकारे पण विचारू शकतो, ॲट व्हॉट टाइम डज द शॉप ओपन। ॲट व्हॉट टाइम डज द शॉप ओपन किंवा व्हॉट टाइम डज द शॉप ओपन ॲट। व्हॉट टाइम डज द शॉप ओपन ॲट। अशा प्रकारे आपण ॲट व्हॉट टाइम चा वापर करून असा प्रश्न विचारू शकतो। बघा, त्यानंतर आहे व्हॉट देन, तर पुढे काय। व्हॉट देन, तर पुढे काय। तर पुढे काय आपल्या आयुष्याचं। प्रश्न बघा कसा विचारला आहे, तर पुढे काय आपल्या आयुष्याचं। व्हॉट देन इज लाईफ। व्हॉट देन इज लाईफ। त्यानंतर आहे व्हॉट एल्स म्हणजे आणखी काय। व्हॉट एल्स आणखी काय। आणखी मी काय करायला पाहिजे किंवा अजून काय। आणखी काय किंवा अजून काय। आणखी मी काय करायला पाहिजे किंवा अजून मी काय करायला पाहिजे। व्हॉट एल्स शुड आय डू। व्हॉट एल्स शुड आय डू। त्यानंतर व्हॉट सॉर्ट ऑफ, कशा किंवा कोणत्या पद्धतीचा। व्हॉट सॉर्ट ऑफ। प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीच्या गोष्टी करतात। व्हॉट सॉर्ट ऑफ थिंग्स डू यू डू। इन व्हॉट वे, कुठल्या पद्धतीने, कोणत्या पद्धतीने। व्हॉट सॉर्ट ऑफ आणि कुठल्या पद्धतीने, इन व्हॉट वे। मी कुठल्या पद्धतीने भाषांतरित करू शकतो। इन व्हॉट वे कॅन आय ट्रान्सलेट। इन व्हॉट वे कॅन आय ट्रान्सलेट। बाय व्हॉट मीन्स। बाय व्हॉट मीन्स म्हणजे कोणत्या अर्थाने, ते कोणत्या अर्थाने भांडण करत आहेत।
बाय हॉट मीन्स आर दे क्वारलिंग म्हणजे भांडणे. हॉट काइंड ऑफ म्हणजे कोणत्या प्रकारचा. हॉट काइंड ऑफ म्हणजे कोणत्या प्रकारचा. कोरोना कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे. व्हॉट काइंड ऑफ व्हायरस इज कोरोना. व्हॉट काइंड ऑफ व्हायरस इज कोरोना. आता बघा व्हॉट टाईप ऑफ म्हणजे कोणत्या प्रकारचे. व्हॉट टाईप ऑफ कोणत्या प्रकारचे. ही कोणत्या प्रकारची गोष्ट आहे. व्हॉट टाईप ऑफ स्टोरी इज इट. व्हॉट टाईप ऑफ स्टोरी इज इट. आता अबाउट व्हॉट म्हणजे कशाबद्दल. तू कशाबद्दल बोलतोय. अबाउट व्हॉट आर यू टॉकिंग. अबाउट व्हॉट आर यू टॉकिंग. ऑन व्हॉट म्हणजे कशावर. प्रश्न बघा. आपलं भविष्य हे कशावर अवलंबून आहे. आपलं भविष्य हे कशावर अवलंबून आहे. ऑन व्हॉट डज द फ्युचर डिपेंड. ऑन व्हॉट डज द फ्युचर डिपेंड. आता बघा दुसरा प्रश्न आहे व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा. बघा व्हेनचा वापर करून आपण किती प्रकारे प्रश्न विचारू शकतो. व्हेन म्हणजे केव्हा. व्हेनला आपण जेव्हा साठी सुद्धा आपण व्हेन वापरतो. व्हेन म्हणजे जेव्हा. सिन्स व्हेन म्हणजे केव्हापासून. बघा प्रश्न कसा विचारतात. शिक्षक दिवस केव्हापासून साजरा केला जात आहे. शिक्षक दिवस केव्हापासून साजरा केला जात आहे. सिन्स व्हेन द टीचर्स डे इज सेलिब्रेटेड. सिन्स व्हेन द टीचर्स डे इज सेलिब्रेटेड. फ्रॉम व्हेन. फ्रॉम व्हेन म्हणजे केव्हापासून. दिवाळी केव्हापासून आहे. फ्रॉम व्हेन इज दिवाळी फेस्टिवल. फ्रॉम व्हेन इज दिवाळी फेस्टिवल. अंटिल व्हेन म्हणजे केव्हापर्यंत. अंटिल व्हेन म्हणजे केव्हापर्यंत. तुला सुट्टी कधीपर्यंत आहे किंवा केव्हापर्यंत आहे. अंटिल व्हेन डू यू हॅव लिव्ह. अंटिल व्हेन डू यू हॅव लिव्ह. आता बघा व्हेन एल्स म्हणजे दुसरे कधी किंवा अजून कधी. व्हेन एल्स. एल्स म्हणजे अजून. व्हेन एल्स अजून कधी. अजून कधी भेटू शकतो. अजून कधी भेटू शकतो. व्हेन एल्स कॅन बी मीट. व्हेन एल्स कॅन बी मीट. बघा तिसरा प्रश्न आहे व्हेअर. व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर म्हणजे कोठे. फ्रॉम व्हेअर म्हणजे कोठून. फ्रॉम व्हेअर म्हणजे कोठून. तू कोठून आहेस. व्हेअर आर यू फ्रॉम. व्हेअर व्हेअर आर यू फ्रॉम. अप टू व्हेअर. अप टू व्हेअर म्हणजे कुठपर्यंत. प्रश्न बघा. तू पुस्तक कुठपर्यंत वाचलं आहेस. तू पुस्तक कुठपर्यंत वाचलं आहेस. अप टू व्हेअर हॅव यू रीड द बुक. अप टू व्हेअर हॅव यू रीड द बुक. बघा व्हेअर एल्स. व्हेअर एल्स म्हणजे इतर कोठे किंवा अजून कोठे. प्रश्न बघा. तू अजून कोठे अर्ज केला आहेस किंवा तू इतर कोठे अर्ज केला आहेस. व्हेअर एल्स हॅव यू अप्लाइड. व्हेअर एल्स हॅव यू अप्लाइड. बघा चौथा प्रश्न आहे व्हाय. व्हाय म्हणजे का. व्हाय सो इतकी का. इतका का किंवा इतके का. व्हाय सो इतकं का. इतका का सिरियस. इतका का सिरियस. व्हाय सो सिरियस. व्हाय सो सिरियस.
व्हाय एल्स म्हणजे आणखी का किंवा अजून का. तू अजून का विचार करतो. तू अजून का विचार करतो. व्हाय एल्स डू यू थिंक. व्हाय एल्स डू यू थिंक. whom म्हणजे कोणाला. whom म्हणजे कोणाला. तू कोणाला बोलत आहे. तू कोणाला बोलत आहे. whom are you talking to. whom are you talking to. with whom म्हणजे कोणाबरोबर. तू कोणाबरोबर राहतो. with whom do you live. with whom do you live. to whom म्हणजे कोणाला. of whom म्हणजे कोणाबद्दल. तू कोणाबद्दल बोलत आहेस. to whom are you talking about. to whom are you talking about. तू कोणाबद्दल बोलत आहेस. तू कोणाला विचारत आहेस. तू कोणाला विचारत आहेस. to whom are you asking. to whom are you asking. चौथा आहे for whom. for whom म्हणजे कोणासाठी. आपण असं म्हणतो ना, मी सर्व कोणासाठी करत आहे. मी हे सर्व कोणासाठी करत आहे. for whom am I doing this. for whom am I doing this. नंतर बघा toward whom. towards whom म्हणजे कोणाच्या दिशेने किंवा कोणाकडे. प्रश्न बघा ही जबाबदारी कोणाकडे आहे. ही जबाबदारी कोणाकडे आहे. towards whom is this responsibility. towards whom is this responsibility. about whom म्हणजे कोणाविषयी कोणाबद्दल. तो कोणाबद्दल तक्रार करत आहे. तो कोणाबद्दल तक्रार करत आहे. about whom is he complaining. about whom is he complaining. without whom. without whom म्हणजे कोणाशिवाय. कोणाशिवाय हे काम शक्य नाही. कोणाशिवाय हे काम शक्य नाही. without whom is this work not possible. without whom is this work not possible. बघा who म्हणजे कोण. कोण खेळत आहे. who is playing. who is playing. who all म्हणजे कोण सर्व किंवा कोण कोण. कोण कोण आपल्या टीममध्ये आहेत. कोण कोण आपल्या टीममध्ये आहेत. who all are in our team. who all are in our team. कोण कोण आपल्या टीममध्ये आहेत. आता बघा which म्हणजे कोणता कोणती कोणते. in which कोणता कोणती कोणते. तू कोणत्या शहरात राहतो. तू कोणत्या शहरात राहतो. in which city do you live. in which city do you live. on which म्हणजे कोणत्या कोणती कोणते. बघा दोन्हींचा अर्थ एकच आहे. कोणती कोणत्या कोणते. पण या ठिकाणी बघा in which आणि on which. प्रश्न बघा कसा विचारला जातो दोन्ही ठिकाणी. कोणत्या शनिवारी बँका बंद आहेत. कोणत्या शनिवारी बँका बंद आहेत. on which Saturday banks are closed. on which Saturday banks are closed. from which कोणत्या कोणत्यापासून किंवा कोणत्याकडून. from which. तू कोणत्या गावातून आला आहेस. तू कोणत्या गावातून आला आहेस. from which village have you come. from which village have you come. towards which म्हणजे कोणत्या दिशेने. towards which. तो कोणत्या दिशेकडे चालला आहे. तो कोणत्या दिशेकडे चालला आहे.
Towards which direction is he walking? Towards which direction is he walking? Which type of म्हणजे कोणत्या प्रकारचे. तुला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते? तुला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते? Which type of music do you like? Which type of music do you like? बघा, whose म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. आज कोणाचा वाढदिवस आहे? आज कोणाचा वाढदिवस आहे? Whose birthday is today? Whose birthday is today? From whose कोणाकडून. From whose तुला ही माहिती कोणाकडून मिळाली? तुला ही माहिती कोणाकडून मिळाली? From whom did you get this information? From whom did you get this information? How म्हणजे कसा, कशी, कसे. मी कशी शिकवते? How do I teach? How do I teach? मी कशी शिकवते. How often म्हणजे किती वेळा. Often म्हणजे अनेकदा, किती वेळा. How often किती वेळा. तू इंग्रजीचा सराव किती वेळा करतोस? तू इंग्रजीचा सराव किती वेळा करतोस? How often do you practice English? How often do you practice English? How many म्हणजे किती. तुझ्याकडे किती पेन आहेत? तुझ्याकडे किती पेन आहेत? How many pens do you have? How many pens do you have? How many times म्हणजे किती वेळा. How many times किती वेळा. तू किती वेळा वाचतो? How many times do you read? How many times do you read? तू किती वेळा वाचतोस? How long म्हणजे किती वेळ किंवा काळ. तू इथे किती वेळ राहणार आहेस? तू इथे किती वेळ राहणार आहेस? How long will you stay here? How long will you stay here? How far म्हणजे किती दूर. रेल्वे स्टेशन इथून किती दूर आहे? रेल्वे स्टेशन इथून किती दूर आहे? How far is the railway station from here? How far is the railway station from here? How old म्हणजे किती वय किंवा किती जुने. तुझं वय किती आहे? How old are you? तुझं वय किती आहे? How old are you? How soon? How soon म्हणजे किती लवकर. हा प्रोजेक्ट किती लवकर पूर्ण होईल? हा प्रोजेक्ट किती लवकर पूर्ण होईल? How soon will this project be completed? How soon will this project be completed? How beautiful म्हणजे किती सुंदर. How beautiful म्हणजे किती सुंदर. हे फूल किती सुंदर आहे. हे फूल किती सुंदर आहे. How beautiful is this flower? How beautiful is this flower? बघा आता how many म्हणजे किती. How many म्हणजे पण किती, पण या ठिकाणी मोजता येणारे ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्यासाठी आपण वापरतो हाऊ मेनी म्हणजे किती. तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. तुझ्याकडे किती पुस्तके आहेत. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव. हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव.
आणि या ठिकाणी बघा हाऊ मच, हाऊ मेनी आणि हाऊ मच दोन्हींचा अर्थ आहे किती किती. पण हाऊ मेनी या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी मोजता येणारे संख्या असतात आणि या ठिकाणी मोजता न येणारे. त्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला मोजता येत नाही त्यासाठी आपण हाऊ मचचा वापर करायचा. तुला किती पाणी हवं आहे, तुला किती पाणी हवं आहे. हाऊ मच वॉटर डू यू नीड, हाऊ मच वॉटर डू यू नीड. बघा हाऊ मेनी आणि हाऊ मच मधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. हाऊ मेनी म्हणजे किती पण मोजता येणारे, हाऊ मच म्हणजे पण किती पण मोजता न येणारे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे इंग्लिश बोलायला सोपं जाईल. मी अगदी सोप्या पद्धतीने इंग्लिश भाषा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.